नमस्कार. नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. हॅपी इंडिपेंडन्स डे. तर आज आपण बनवणार आहोत तिरंगा डोसा. तर इथे मी गाजर घेतलेली आहे. याला आता आपल्याला वाटून पेस्ट करायची आहे आणि हिरव्या कलरसाठी कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपल्याला वाटून घ्यायची आहे. इथे डोस्याचं मी पीठ घेतलेलं आहे आणि डोस्याचं पीठ मी त्याचा व्हिडिओ केलेला नाही आहे कसं भिजवलं ते. त्याच्यासाठी 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायची सेपरेट आणि मग वाटून 6 ते 7 तास फर्मेंट व्हायला ठेवायचे आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे कसं आपण डोस्याचं पीठ भिजवतात, म्हणून मी मोठा होईल व्हिडिओ म्हणून त्याचा व्हिडिओ मी केलेला नाही आहे. आता आपण हे हिरवा आणि ऑरेंज कलर मिक्स करूया डोस्याच्या पिठात आणि तव्यावर टाकूया. आणि तवा आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे, जास्त गरम करायचं नाही आहे. फ्राय पॅन एकदम स्लो असतानाच आपल्याला त्याच्यावर हे पीठ सगळं पसरवायचं आहे. आणि हा डोसा तुम्ही खाऊन बघा, फार छान लागतो टेस्टला आणि मुलंही खुशीने खातील 3 कलर बघून. आणि स्लो गॅसवर त्याला आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. डोस्याचं पीठ भिजवताना मी त्याच्यात 5-6 दाणे मेथीचेही घातलेले. त्याच्याने मेथीदाण्यांनी टेस्ट फार छान येते डोश्याला. आणि हिरव्या रंगासाठी कोथिंबीर आणि मिरचीची जी आपण चटणी घातलेली आहे त्याच्याने चवही वेगळी येणार डोश्याला. आणि गाजर घातल्यामुळे त्याचाही चांगलं टेस्ट येणार आहे आपल्याला. आणि आपल्याला हे डोसा स्लो गॅसवर शिजून घ्यायचा आहे. जर आपण फास्ट केला तर त्याचा पूर्ण कलर चेंज होऊन जाईल, म्हणून स्लो गॅसवर ह्याला आपल्याला 3-4 मिनटं लागतील शिजायला. चांगलं असं शिजून घेऊया. बघा चांगलं असं सुटलेलं आहे फ्राय पॅनमधून पीठ. बघा मस्त कलर आलेला आहे दुसऱ्या बाजूनी. आता ह्याच्यावर आपण थोडंसं बटर घालूया. छान असा मस्त क्रिस्पी डोसा होतो. तुम्ही हे जरूर करून बघा, लहान मुलांना फार आवडतं आणि मोठ्यांनाही आवडणार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व आपलं चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. छान मस्त असं कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे.